नुसता धुऱ्या लागलाय तोंडाजवळ. ते कागद घातलाय ना डायरेक्ट. ठीक आहे, लता मंगेशकरची गाणी लावल्या. स्वयंपाक करता करता तेवढंच चांगलं वाटतंय नाही गाणी ऐकलेलं सकाळ सकाळ. त्यामुळे ती सकाळ सकाळ गाणी लावते स्वयंपाक करताना. किती मस्त वाटते ना मित्रांनो. ते भारी वाटते हे का नाही. असं वाटतंय फुलं उमलायला लागली ती आहे का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 24 जून 2026. आता वाजले त्या बरोबर 8 आणि मला आता पाणी तापवायचं आहे. ते काय पाणी ठेवलं आहे आईनं. आई म्हणली फक्त जाळ लाव, तेवढा कागद टाकलाय हा. ठीक आहे, कागद कसा टाकलाय बघा. आहे का, असा कागद टाकलाय. आणि 2 दिवस झालं रात्रंदिवस पाऊसच आहे ना नुसता. आणि मला काल रात्री कामावून यायला पण उशीर झाला. रात्री 11 वाजता आलो आहे भिजत गाडीवनं. कारण की पाऊस थांबतच नव्हता ना. आणि काम पण जास्त होतं. आणि हाया कपड्यावर झोपले बघा. पॅन्ट आणि शर्ट हाया कपड्यावर. कारण की कपडे वाळणच झालेत ना पावसामुळं. 2 दिवस झालं. ठीक आहे, बरमुटा वाळत टाकलाय मी. दररोज हा बरमुटा घालतोय. हा वाळत टाकलाय, अजून वल्लाय आहे का. काल सकाळी धुतलेला अजून वल्लाय. पॅन्ट पण वाळना झाली आहे का. सगळी वली झार पॅन्ट आहे. नेमके कपडे घालायचे कुठले. आता पावसाळा आहे म्हणल्यावर आता असाच प्रॉब्लेम होणार. कपडे काय वाळणार नाहीत. मग हा एक कपड्यावर झोपावं लागणार आहे. कपडेच वाळणार तर काय करायचं. आता पाणी तापवतो, नाहीतर परत आणि पाऊस येईल सकाळ सकाळ. पावसाला म्हणजे परत प्रॉब्लेम होणार लय मोठा. आणि ही काय कागद घातला आहे ना खरं. आता हे कसं जाळ लावायचा, लागल का नाही जाळ काय माहिती. कारण की चूल पण वल्ली झाली ना. हे काय चुलीचं जाऊ दे सोडा, काय दगडाची चूल आहे. वल्ली झाली तर काय पेटणार. ती काय इट्याची चूल नाही, सगळी दगडाची आहे. हे का, इकडं दगड आहे, इकडं दगड आहे. नुसता धुऱ्या लागलाय तोंडाजवळ. ते कागद घातलाय ना डायरेक्ट. आईला वाटलं चूल पेटल, पण अजून काही चूल पेटलीच नाही. त्यामुळे आता डायरेक्ट काडी लावतो. लवकर चूल पेटत नाही. ह्याच्या हाती लाकूड घातलं, हे पण ओलं आहे वाटतं. ठीक आहे, ओलं आहे लाकूड, तरी पण थोडंसंच जाळाले. बाकीचं असं सगळं ओलं आहे. की पावसामुळे भिजलं ते सगळे. ठीक आहे, सगळी आता पावसामुळे लाकडं भिजलेलीच आहे. आता काय पेटणार नाही ती. जेव्हा ऊन पडून वाळल तेव्हाच पेटणारी लाकडं. तोपर्यंत ही वली आहे तोपर्यंत नाही पेटणार. लय अवघड आहे चूल पेटवायचं पावसाळ्यात आहे का नाही. आता कशी टरा 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 चूल पेटले बघा. ते मेन कागद असल्यामुळे पेटल्या. लाकडं असल्यावर कशाला पेटत्या. आता हे गरम पाणी झाले का बघूया. पाणी अजून काहीच गरम झालं नाही, गारीचं पाणी. आत्ताशी कागद घातलाय आहे ना. मला उठायला उशीर झाला ना रात्री 11 वाजता आल्यामुळं. नाहीतर उठून पाणी तापवलं असतं मी लवकर. जरा शेकतो कारण की वातावरण गार आहे ना. आता आई करायला लागलं स्वयंपाक. आणि स्वयंपाक करता करता तिला गाणी ऐकायची सवय आहे का. जेवर गाणी लागली ती. ठीक आहे, लता मंगेशकरची गाणी लावल्या. स्वयंपाक करता करता तेवढंच चांगलं वाटतंय नाही गाणी ऐकलेलं सकाळ सकाळ. त्यामुळे ती सकाळ सकाळ गाणी लावते स्वयंपाक करताना. स्वयंपाक आज काय केलं आहे, कशाची आमटी केली. भाजतं या मटकी आहे वे. नाही, मटकी आहे म्हणते आहे. चपाती आणि मटकी. भात काय सकाळ सकाळ कोण खात नाही आमच्यात. त्यामुळं मटकी आणि चपाती सकाळ सकाळ. गाणी बंद करू का. हा करतो बंद. करू का हे गाणी बंद. हा असं दे म्हणत्या. एवढं वरडते तर एक नाही दोन नाही बोलणच झाल्या. सीताफळ कुठं आणलं गे. सीताफळ आणले, पिकलं नाही, कच्चच आहे. तिथं कुठं तर पडलं असेल झाडाचं, तिथनं आणल्या. पण पप्पाचं काय चाललंय तुम्हाला माहीतच आहे. दररोज काय असते पप्पाचं. आम्हाला लाईट लावतो.
पप्पाचं काय दररोज असं आहे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवतोयच. आता हे सामान ठेवायचं आहे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं आहे सामान आणलं आहे. आता हे ठेवायचं पण जागा नाही ना ठेवायचं कुठं तो प्रश्न पडला आहे हे सामान. कारण की इथं जागा पुरत नाही ना एवढीच जागा आहे सगळी. इथं पण ती ब्रेकर आणि ही असते ती जागाच पुरत नाही एवढीच जागा आहे का. लय जागा पुरत नाही ना त्यामुळं आता ह्याचं ॲडजस्ट करायचं आहे कुठं ठेवायचं कुठं नाही. आता मला ह्याच्यासाठी जागा केली पाहिजे नाही तर झोपायला जागा पुरत नाही. लय अडचण येतं झोपायला इथं एक हॉल असल्यामुळं. आता एक काम करतो इथं जागा इथं ठेव्या कुकर ती इथं ठेव्या का हो इथं वर. अगं इथं जागा आहे की वर करू का जागा आम्ही जागा करतो ठीक आहे. इथं जागा आहे कुकर ती सगळं ठेवायला इथं जागा करतो म्हणजे व्यवस्थित होईल ना तिथं. आता बा कसं व्यवस्थित सामान ठेवलं जागा करून जागा केली का नाही मस्त जागावर होत्या. ती सगळं इकडं सरकवलं आणि इथं ठेवलं कोपऱ्यात. बरोबर आहे ना आई बरोबर आहे ना नाही जागा केल्या बघ. आणि वरनं सगळं पिशव्या आणि हे ते पडलेलं नाही काय पिशव्या हे ते सगळं घाण झालेलं आहे का सगळा धुळा आणि ही बसला. आईला म्हणलं सगळं या पिशव्या धुवून काढ घाण झाल्या त्या. ही बाटल्या ही औषधं हे काय बाटल्या ना औषधं सगळं भरले गे. आता हे सगळं या औषधं बिवषधं डेट संपल्या ना मग आता हे सगळं आता हे सगळं कचऱ्यात फेकून देतो. हे बाटलीतलं औषध होतो काय ओतून देतो आहे बाटलीतलं औषध. हे सगळं एक्सपायर झालेली औषधं आहेत ना ही सगळी. तर ही सगळी फेकून देतो. मध्येच मोटर लावल्या यार हे काय सगळी पाण्यात वायर आहे. किती वेळा सांगितलं लावू नको काल टाकी भरल्या तरी अजून आणि मोटर लावल्या आहे का. काय बोलायचं ती पाय ठेवाय भ्या वाटत्या बिना चपलीचं. काय ठेवलंय की आता ते सामान हे वय हे राहिलं हे लय दिवसाचं आहे. तर काढून दे बरं लागते का बघूया. अव्वा वा हे आम्हाला दिलंय ना कामावर आईच्या कामावर. हे लाईट आहे सगळी ह्याच्यात तर मग तुम्हाला लावून दाखवतो इथं लागते का बघूया पहिले. हे चालू आहे का बघूया. ही वायर अशी तर लावतो ही बघा आई लागतंय की लागतंय हो ही की बघाय किती मस्त वाटते ना मित्रांनो. ते भारी वाटते हे का नाही असं वाटतंय फुलं उमलायला लागली ती आहे का. मस्त वाटते मला लय आवडले. आत्ता काढलं लय दिवस झालं धूळ खात पडलेलं वर दिलतं ना आम्हाला. मस्त वाटतंय लाईटिंग तर अशी आहे ना भारी काय बोलायचं. डिझाईन तर अशी भारी केली आहे ह्याच्या आतनं कसं तयार केलं असेल बघा की आतनं. ही की बघाय लागलं या मस्त वाटते खरं. आपण गणपतीच्या वेळी ठेवायचं आहे बरं का. चला मित्रांनो तुम्हाला माझा हा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.